काय किल्ल्याची निर्मिती का झाली, किल्ला हा शहराच्या प्रोटेक्शन करता का उभा केला गेला असेल. मुळात हा किल्ला ही नैसर्गिक सर्व किल्लेदारांच्या वतीने असं हे केलं की सर्व पत्रकार बांधव यांचं एक स्वागत हवं, तर एक स्वागत इथं सर्वांचं केलं जाईल. मी एक नाव घेईन, त्याप्रमाणे आपण यावं असं विनंती करतो. प्लांट होता निजाम स्टेटमध्ये, असे 2 प्लांट होते, इथे एक आणि दुसरा आदिलाबादला आहे. निजाम ह्याच्यामध्ये हा जर प्लांट चालू झाला तर आपले बरेचसे प्रश्न सुटू शकतात, पण आपल्याला स्वच्छ बनायची आता तेवढी सवय राहिली नाही. आणि आमचं एक उद्देश स्वरूपमध्ये ज्या काही गोष्टी देत आहोत आणि सेवा म्हणजे मोफत आहे. मागच्या मागच्या 2 वर्षात आपण प्रदर्शन वेगवेगळे प्रशासन काही वेळा आपल्याला मदत करते, पण काही वेळेला प्रशासन देखील आपल्याला मदत करण्यासाठी ज्या समस्या आहेत त्या आपण वेळोवेळी प्रशासनाकडे मांडायच्या आणि ते आम्हाला लावता येतं. 2-3 बाईट झाली तर सुरू करायचं. नमस्कार, मी ओम कदम, नंदगिरी किल्ल्याचा किल्लेदार. आज आपल्या इथे पत्रकार परिषद झालेली आहे. तर आपला उद्यापासून म्हणजे दिनांक 3, 4 आणि 5 एप्रिल रोजी शस्त्र प्रदर्शन तसेच ऐतिहासिक नाण्याचं प्रदर्शन होणार आहे. यामध्ये विशेष आकर्षण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या वेळी जे होण तयार करण्यात आले होते, अस्सल सुवर्ण होण, तर तो होण आपण इथे प्रदर्शनासाठी आणत आहोत. ह्या होणचं प्रदर्शन पहिल्यांदाच महाराष्ट्रामध्ये होत आहे. तर सर्व नांदेडमधील जे नागरिक आहेत तसेच इतिहासप्रेमी आहेत यांनी ह्या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. या कार्यक्रमाची सुरुवात उद्या 3 तारीख संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे. त्यावेळेस आपल्यास शस्त्र आणि ऐतिहासिक नाणे होऊन हे पाहण्यास भेटतील. तसेच 4 तारखेला आपल्या किल्ल्यावर ऐतिहासिक जे 12 किल्ले म्हणजे स्वराज्यातील जे 12 किल्ले होते, युनेस्कोमध्ये त्याचं नामांकन झालेलं आहे. त्या किल्ल्यांच्या फोटोचंही प्रदर्शन आपणास पाहण्यास भेटेल. आणि तसेच 5 तारखेला किल्ल्याच्या कार्यक्रमा म्हणजे आपल्या शस्त्र प्रदर्शन आणि ऐतिहासिक नाणे प्रदर्शन याचा समारोपाचा कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमास नांदेडचे जे पीडी जे आहेत प्रमुख जिल्हा न्यायाधीश हे कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. तरी सर्व इतिहासप्रेमी आणि नांदेडमधील नागरिकांनी आबालवृद्ध जे कोणी असतील त्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा. याचा उद्देश काय आहे? आपण दरवर्षी कार्यक्रम ठेवतो. आम्ही हे कार्यक्रम घेतो याचा उद्देश हे आहे की इतिहासप्रेमी जे आहेत त्या लोकांना आपल्या नंदगिरी किल्ल्याची माहिती भेटावी. तसेच इतिहासातील जे शस्त्र आहेत, आता भरपूर लोक राहतात त्यांना शस्त्राबद्दल माहिती नाही, म्हणजे ते शस्त्र कशापासून बनलेलं आहे, त्याचा उपयोग काय आहे हे माहीत होण्यासाठी आपण ते शस्त्र प्रदर्शन ठेवतो. याचा वेळ सकाळी 10 वाजल्यापासून संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.